अकोल्यामध्ये आजपर्यंत आम्हाला कुठलेच प्लॅटफॉर्म मिळाला नाही खेळण्यासाठी। यापूर्वी अकोल्याने हॉकीचे प्लेयर दिलेले आहेत, रेसलर दिलेले आहेत, आणखी फुटबॉलचे सुद्धा एक ग्राउंड सुद्धा नाही आहे अकोला जिल्ह्यामध्ये। तर आमच्या तरुणांची खूप मोठी समस्या आहे यावेळेस खेळण्याच्या बद्दल, स्पोर्ट्सच्या बद्दल। तर आम्ही यावेळेस कोणाकडे जायचं? आम्हाला प्रत्येक वेळेस अकोला जिल्ह्यांच्या खेळाडूंना मुंबई, पुणे, नागपूर इथे जावं लागते। 1000-1500 किलोमीटर दूर घरदार सर्व सोडून आम्हाला इथं काहीच प्लॅटफॉर्म नाही, इथं ग्राउंड नाही आहे। जिथे ग्राउंड होते तिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स बांधण्यात आले। दुसरं त्या चांगल्या खेळाडूंच्या मैदानांचे गैरवापर करण्यात आले। जेवढे चांगले स्पोर्ट्समॅन होते ते आज सगळे बेरोजगारीवर लागलेले आहेत। त्यांना स्पोर्ट्सची काही सुविधा नाही आहे, त्यांना कोणती किट नाही आहे, कोणतं सामान वगैरे कोणाकडून मिळालेलं नाही आहे। ही सगळ्यात मोठी समस्या अकोला जिल्हेकरांसाठी आहे। तर आमच्या तरुणांना यावेळेस एक आशेची किरण भेटलेली आहे बाळासाहेबांनी यांच्या नेतृत्वाखाली। त्यांचा जाहीरनामा आम्ही वाचला, त्यामध्ये स्पोर्ट्सच्या बद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे। तर आमचं यावेळेचं सर्व तरुणांचं स्पोर्ट्सच्या बद्दलचं बाळासाहेबांनाच मत राहील। जे मत आहे ते आमचं प्रेशर कुकर हे बाळासाहेबांना राहील।